विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील भाग 2 मधील पहिले प्रकरण म्हणजेच अनुवंशिकता व उत्क्रांती हे आपण सुरू करणार आहोत। भाग 1 मधील प्रकरणांमध्ये आपल्या सर्वांचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणावरती मला मिळाल्यामुळे व तुमच्या मागणीनंतर आपण भाग 2 मधील प्रकरणास आजपासून सुरुवात केलेली आहे। तर मित्रांनो, या अनुवंशिकता व उत्क्रांती या पाठामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत। त्यामध्ये अनुवंशिकता व अनुवंशिक बदल कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत। त्याचप्रमाणे प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण म्हणजे काय तेही आपल्याला पाहायचं आहे। त्यानंतर उत्क्रांती कशा पद्धतीने होते तेही आहे। त्यानंतर उत्क्रांतीचे पुरावे कोणकोणते होते, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणता आहे, लॅमार्कवाद म्हणजे काय, जाती उद्भव, त्याचप्रमाणे मानवी उत्क्रांती यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे मित्रांनो। तर चला तर मग पाहूया कशा पद्धतीने वेगवेगळे मुद्दे आपल्यासमोर अभ्यासासाठी ठेवण्यात आलेले आहेत। त्यातील पहिला मुद्दा मित्रांनो आपल्या समोर आहे, पहा, अनुवंशिकता व अनुवंशिक बदल, त्यालाच आपण हेरिडेटरी अँड हेरिडिटी असे म्हणतो मित्रांनो। पहा, त्यालाच हेरिडिटी अँड हेरिडेटरी चेंजेस म्हणजे अनुवंशिकता व अनुवंशिक बदल असे म्हटले जाते। तर हे बदल कोणकोणते आहेत किंवा कशा पद्धतीने एका बाजूकडून किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वाहून नेले जातात यासारखे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहेत। या सर्वांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल। पहा, म्हणजे DNA रेणू कोणत्या घटकापासून तयार झालेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणते भाग आहेत त्याचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे, पहा मित्रांनो, अनुवंशिकता व अनुवंशिक बदल, त्याच्यामध्ये हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस, एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजेच अनुवंशिकता हे तुम्हाला ठाऊक आहे। आपल्याला माहिती असेल मित्रांनो, एका पिढीतील काही जे जैविक लक्षणे आहेत ती जनुकांद्वारे काय केली जातात मित्रांनो, एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये काय केले जातात मित्रांनो, वाहून नेले जातात किंवा त्यालाच आपण संक्रमित केले जातात असे म्हणतो, त्यालाच आपण अनुवंशिकता असे म्हणतो, हे आपल्याला माहीत आहे। त्यानंतर आधुनिक अनुवंशिकीचा प्रारंभ ग्रेगर जोहान मेंडेल यांनी केला। त्यांनी 1886च्या सुमारास बराच कालावधी संशोधन करून अनुवंशिकतेबद्दलचे निष्कर्ष शोधून काढले। 1901 साली ह्युगो द रिस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारणभाव समजला। यातूनच 1902 साली वाल्टर सटन याने नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात पाहिली। पहा मित्रांनो, तोपर्यंत हे कोणालाही माहीत नव्हते। हे कोणी अभ्यास केला प्रथमतः, तर ह्युगो द रिस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारणभाव काय मित्रांनो समजला। पहा, यातूनच 1902 साली वाल्टर सटन नामक जो शास्त्रज्ञ होता, त्या वाल्टर सटन या शास्त्रज्ञाने नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्र जोड्यांच्या स्वरूपात पाहिली। पहा, नाकतोडा त्याने त्या ठिकाणी वापरला गेला। पहा, आणि त्याच्या आधारे पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात पाहिली। तोपर्यंत हे कोणालाच माहीत नव्हते, हे कोणाला त्याआधी कोणालाच त्या संदर्भात कोणालाच माहिती नव्हती। त्यानंतर पहा मित्रांनो, जनुकांचे वहन गुणसूत्रामार्फत होते हे सिद्ध झाल्यामुळे अनुवंशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने संशोधन सुरू झाले। यातूनच 1944 साली ऑसवाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅककार्थी आणि कॉलिन मॅक्लॉइड या त्रयींनी काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA हीच अनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध केले। पहा मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे
की अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता आहे, तर कोणता म्हटलेलं आहे त्यांनी, कोणती सामग्री आहे त्या ठिकाणी DNA आहे पहा. तर कशा पद्धतीने 3 शास्त्रज्ञांनी त्याचा शोध लावला. त्यामध्ये 1944मध्ये ऑसवाल्ड नावाचे शास्त्रज्ञ होते, ऑसवाल्ड एव्हरी. त्यानंतर दुसरे जे सायंटिस्ट होते ते होते मॅकलिन मॅककार्थी आणि तिसरे जे होते त्याला कॉलिन मॅकलाइड असे त्यांना म्हटलं गेलेलं आहे पहा. आणि त्यांना एकत्रित काय म्हटलेलं गेलेलं आहे, त्रयींनी म्हटलेलं आहे. तर काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA हीच अनुवंशिक सामग्री असते, हे काय केलं मित्रांनो, त्यांनी सिद्ध केलेलं आहे. त्याचप्रमाणे पहा 1961मध्ये काय झालेलं आहे पाहूया आपण. 1961मध्ये किंवा साली फ्रान्समधील फ्रँकॉइस जेकब आणि जॅक मोनॉड या अनुवंश वैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशीत DNAद्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली. त्यामुळे DNA रेणूमध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडण्यास मदत झाली. त्यातूनच जनुक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अफाट क्षमता असलेले पुनःसंयोजी DNA तंत्र विकसित केले. पहा मित्रांनो, काय केलेलं आहे 1961 साली फ्रान्समधील फ्रँकॉइस जेकब आणि जॅक मोनॉड या अनुवंश वैज्ञानिकांनी, म्हणजे जे हेरिटरी असेल किंवा हेरिडिटी म्हणतो आपण, त्यांचे जे सायंटिस्ट आहे मित्रांनो, त्यांनी काय केलं, त्याचा अभ्यास केला आणि जीवाणूंच्या पेशीत DNAद्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची काय मित्रांनो तयार केली, प्रतिकृती तयार केली. त्यामुळे DNA रेणूमध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडण्यास काय झाली, मदत झाली. त्यातूनच जनुक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अफाट क्षमता असलेले पुनःसंयोजी DNA तंत्र काय केले मित्रांनो, विकसित केले. पहा त्यानंतर अनुवंशिक विकृतीचे निदान करण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी, उपचार करण्यासाठी, तसेच प्राणी संकर व वनस्पती संकर करण्यासाठी आणि सूक्ष्मजीवांचा जेथे वापर होतो अशा औद्योगिक प्रक्रियांसाठी आज अनुवंशिकीचा उपयोग केला जातो. पहा आज काय वापरलं जातं मित्रांनो, अनुवंशिकीचा वापर केला जातो. पहा म्हणजे विकृतीमध्ये ज्या गोष्टी पुढच्या पिढीसाठी धोकादायक आहेत त्या गोष्टी काय केल्या जातात मित्रांनो, त्याचं निदान केलं जातं, म्हणजे थोडक्यामध्ये त्या काढून घेतल्या जातात. पहा तर पुढे आपल्याला जे महत्त्वाचे मुद्दे पाहायचे मित्रांनो ते अतिशय महत्त्वाचे आहेत. पहा त्यामध्ये प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण कशा पद्धतीने होते त्यालाच आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड द ट्रान्सलोकेशन असे म्हणतो. पहा तर ही जी विकृती आहे या सर्वांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता DNA व RNA यांच्या आकृत्या यांचा अभ्यास आपण केलेला आहे. त्या कशा असतात ते सुद्धा आपल्याला पुढे पाहायचं आहे. पहा त्यामध्ये प्रथमतः आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. पहा प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरमध्ये DNAमध्ये असलेली जनुके RNAच्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात, तसेच शरीराच्या रचना व कार्य यांवर नियंत्रण ठेवतात. पहा काय म्हटलेलं आहे, कोणती जनुके असतात DNAमध्ये, RNA सारखे असतात. म्हणजे DNAचा लॉंग फॉर्म सगळ्यांना माहिती असेल. DNAचा लॉंग फॉर्म काय असतो मित्रांनो, डीऑक्सी काय म्हणतात, डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणतात. काय म्हणतात, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड असं त्याला नामकरण केलेलं आहे. म्हणजे डी हा डी याच्यातला डी घेतला, न्यूक्लिकमधला हा N घेतला आहे आणि ॲसिडमधला हा A घेतला, म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड, त्यालाच आपण DNA असे म्हणतो, लक्षात घ्या. तर त्याचंच एक जनुक आहे आणि ते कोणतं आहे मित्रांनो, RNA आहे. म्हणजे RNAचा लॉंग फॉर्म काय होतो ते पण तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. तर RNAचा लॉंग फॉर्म काय होतो, RNA. त्याच ज्याप्रमाणे DNAचा आहे त्याप्रमाणे RNAचा सुद्धा आहे. त्यालाच काय म्हणतात मित्रांनो, रायबोन्यूक्लिक ॲसिड असे म्हणतात. पहा ज्याप्रमाणे त्याचं रायबोन्यूक्लिक ॲसिड होतं त्याचप्रमाणे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड होतं, त्याचप्रमाणे याचं काय आहे मित्रांनो, रायबोन्यूक्लिक ॲसिड. म्हणजे R फॉर रायबो, N फॉर न्यूक्लिक आणि A फॉर ॲसिड असा त्याचा लॉंग फॉर्म असे होतो. तर काय म्हटलेलं आहे, DNAमध्ये असलेली जनुके RNAच्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात,
तसेच शरीराच्या रचना व कार्य यांवर नियंत्रण ठेवतात. जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते व योग्य प्रथिनांची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीराकरता आवश्यक असते. या प्रथिनांची निर्मिती DNA मुळे RNAच्या माध्यमातून होते. यालाच सेंट्रल डॉग्मा असे म्हटले आहे. त्यालाच काय म्हणतात मित्रांनो? सेंट्रल डॉग्मा असे म्हणतात. पहा, DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNAची निर्मिती होते. पहा, आता DNAची जी साखळी आहे जनुकांची त्यानुसार mRNA. आता M म्हणजे काय मित्रांनो? आपल्याला माहिती आहे. RNA म्हणजे काय? तर रायबोन्यूक्लिक ॲसिड आहे. पण एमचा मिनिंग काय होतो मित्रांनो? त्याला मॅसेंजर असे म्हणतात. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल एम म्हणजे मॅसेज. मॅसेज म्हणजे काय मित्रांनो? एका जागेवरून दुसरीकडे माहिती वाहून नेण्याचं जर काम करत असेल तर त्याला आपण mRNA असे म्हणतो. त्याला ट्रान्सलेशन म्हटलं गेलेलं आहे. पहा, तर DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNAची निर्मिती होते. ही होत असताना DNAच्या 2 धाग्यांपैकी एकाचा वापर या कामी होतो. तयार होणाऱ्या mRNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला DNAचा धागा या दोन्हींतील न्यूक्लिओटाइड्सचा क्रम एकमेकांना पूरक असतो. त्याचबरोबर DNAतील थायमिनऐवजी mRNAमधील युरॅसिल असतो. पहा, काय म्हणतात? DNA मधील थायमिनऐवजी काय वापरतात त्या ठिकाणी? mRNAमधील काय वापरतो किंवा असतो त्या ठिकाणी? युरॅसिल असतो. पहा, RNA तयार करण्याच्या या प्रक्रियेलाच काय म्हणतात मित्रांनो? प्रतिलेखन. त्यालाच काय म्हणतो आपण? ट्रान्सक्रिप्शन असे म्हटलेलं गेलं आहे. पहा, या ठिकाणी म्हटलेलं आहे ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच प्रतिलेखन असे म्हटलेलं आहे. म्हणजे DNAतील थायमिनऐवजी काय वापरतात? तुम्हाला प्रश्न असू शकतो मित्रांनो परीक्षेला. पहा, तर DNAतील थायमिनऐवजी काय वापरला जातो किंवा काय असतो त्या ठिकाणी? mRNAमधील युरॅसिल त्या ठिकाणी असतो. पहा, अशा पद्धतीने तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्याचा संपूर्ण माहिती पहा तुम्हाला पुढच्या पानावरती दिलेली आहे. नक्की हे RNA आणि DNA कशा प्रकारे काम करतात ते आपण आज पाहणार आहोत. पहा, त्यापैकीच तुमच्या समोर असणारा पहा प्रतिलेखन कसं होतं आहे किंवा कशा पद्धतीने ते प्रतिलेखन केलं जातं आहे ते या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA पेशी द्रव्यात येतो. तो येताना DNA वरील सांकेतिक संदेश घेऊन येतो. या संदेशामध्ये अमिनो आम्लांकरिता संकेत असतात. प्रत्येक अमिनो आम्लांकरिता असलेला संकेत कोड 3 न्यूक्लिओटाइडच्या संचांच्या स्वरूपात असतो. त्यालाच ट्रिप्लेट कोडॉन असे म्हणतात. लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ट्रिप्लेट कोडॉन म्हणजे काय? तर ट्रिप्लेट कोडॉन म्हणजे काय? तर या वेगवेगळे जे संदेश येतात म्हणजेच काय? तर पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA पेशी द्रव्यात येतो. तो येताना कोणाकडून संदेश घेऊन येतो मित्रांनो? DNA कडून. म्हणजे पेशी केंद्रकात झालेला जो mRNA आहे त्याला मॅसेंजर RNA आपण म्हणतो. मॅसेंजर रायबोन्यूक्लिक ॲसिड असे म्हटलं गेलेलं आहे. तो येताना कोणाकडून संदेश घेऊन येतो? तर DNA कडून संदेश घेऊन येतो म्हणजे मॅसेज घेऊन येतो. आणि या संदेशामध्ये काय असतं मित्रांनो? अमिनो आम्लांकरिता संकेत असतात. कोणाकरता संकेत असतात? तर अमिनो आम्लाकरता, अमिनो ॲसिड म्हणतो आपण त्याला. तर प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेला संकेत कोड कशाच्या रूपामध्ये असतो? तर 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो. कशाच्या स्वरूपात असतो? 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो. आणि त्यालाच काय म्हटलेलं गेलं आहे मित्रांनो? ट्रिप्लेट कोडॉन असे म्हटलेलं गेलेलं आहे. लक्षात घ्या, त्यालाच काय म्हणतात? ट्रिप्लेट कोडॉन असे म्हटलेलं गेलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला त्या पद्धतीनं प्रतिलेखन दाखवलेलं आहे. या ठिकाणी RNA पॉलिमरेज आहे. RNA न्यूक्लिओटाइड्स म्हटलेलं गेलेलं आहे. पहा, या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले गे न्यूक्लिओटाइड्स म्हटलेले आहे. वेगवेगळे 3 दाखवलेले आहेत. पहा, आता पुढे काय म्हटलेलं आहे पाहूयात. भारतीय वंशाच्या डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी सर्व 20 अमिनो आम्लांकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली. यासाठी त्यांना 1968 इतर 2 शास्त्रज्ञांबरोबर नोबेल पुरस्कार मिळाला. पहा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा हा नोबेल पुरस्कार असतो. तो कशासाठी मिळाला? तर त्यांनी शोधलेलं जे 20 अमिनो आम्लांकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात काय केले मित्रांनो? त्यांनी महत्त्वाची भूमिका काय केली? बजावली. म्हणजेच ट्रिप्लेट कोडॉन असतं म्हणजे ते वाहून येण्यासाठीची जी प्रक्रिया आहे किंवा संदेश DNA कडून RNAकडे वाहून येण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये अमिनो आम्लांकरिता असलेला जो संकेत आहे तो कशाच्या रूपात असतो? तो न्यूक्लिओटाइडच्या रूपात असतो. आणि त्यालाच काय म्हटले? ट्रिप्लेट कोडॉन. आणि हा कोडॉन
असलेले जे 20 अमिनो आम्लांकरता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामी कुणी सर्वात मोठा पाऊल उचलला आहे, तर ते आहे आपले भारतीय वंशाचे डॉक्टर हरगोविंद खुराना. आणि सर्वात मोठा पुरस्कार तुम्हाला माहितीच असेल की नोबेल पुरस्कार हा शास्त्रज्ञांसाठी दिला जातो किंवा विशेष वैयक्तिक किंवा सांघिक कामगिरी करणाऱ्या संघाला किंवा व्यक्तींना तो दिलेला जातो. असा हा त्यांना 1968 काय करण्यात आला मित्रांनो, बहाल करण्यात आला. पहा, mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. पहा, mRNA किती कोडॉनचा बनलेला असतो मित्रांनो, हजारो कोडॉन ज्या वेळेसला एकत्र येतात त्या वेळेसला त्या ठिकाणी mRNA तयार होतो. काय तयार होतो? mRNA तयार झालेला असतो. त्यावरील आता पहा त्या ठिकाणी दिलेला आहे, काय म्हटलेलं आहे तुमच्या समोर घेऊया आपण. पहा, तर काय म्हटलेलं आहे, तो कशापासून बनलेला असतो, तर 1000 कोडॉनपासून बनलेला असतो. त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ले पुरवण्याचे काम tRNA करतो. त्यालाच आपण ट्रान्सफर म्हणतो. आपण ट्रान्सफरचं म्हणजे काय, ट्रान्सलेशन करणारा. ओके, ट्रान्सलेशन करणारा जो असतो त्याला tRNA असे म्हणतात. पहा, त्याकरिता मॅसेंजर म्हणजेच mRNAवर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटी कोडॉन म्हणजे त्यालाच काय म्हणतात मित्रांनो, tRNA म्हणजे ट्रान्सलेशन RNA असे म्हणतात. पहा, या क्रियेला भाषांतरण म्हणजे काय करणे, कन्व्हर्जन करणे. एका भाषेचं कन्व्हर्जन दुसऱ्या भाषेत म्हणजे त्याला ट्रान्सलेशन म्हणतो. तर भाषांतरण करणे असे म्हणतात. tRNAने आणलेल्या अमिनो आम्लांची पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम rRNA करतो. या दरम्यान रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेला स्थानांतरण असे म्हणतात. म्हणजेच काय म्हणतो मित्रांनो, त्याला ट्रान्सलोकेशन म्हणतात. म्हणजे एका जागेवरून काय केलं जातं, दुसऱ्या जागेकडे किंवा दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सलोकेशन केलं जातं. आणि ही जी क्रिया आहे ट्रान्सलोकेशनची म्हणजे एका जागेवरून दुसरीकडे, तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल मॅसेंजर RNA आहे या ठिकाणी. पहा, तर त्या ठिकाणी असणारी ही जी अमिनो आम्ले आहेत मित्रांनो, पहा ती सुद्धा त्या ठिकाणी काय केली जातात मित्रांनो, एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे ट्रान्सफर केली जातात. म्हणजेच काय म्हटलेलं आहे त्यांनी, प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारे अमिनो आम्ले पुरवण्याचं काम कोण करतं मित्रांनो, या ठिकाणी म्हटलेलं आहे. पहा, tRNA तो काय पुरवण्याचं काम करतो, अमिनो आम्ल पुरवण्याचं काय करतो मित्रांनो, काम करतो. त्याकरिता mRNAवर जसा कोडॉन असतो, या ठिकाणी पाहिलं असेल पहा मित्रांनो, हा mRNA आहे आणि त्याच्यावरती असणारी ही जी कोडॉन दाखवलेली आहे म्हणजे वेगवेगळे कोड वापरलेले आहेत. पहा, तर tRNAने आणलेला अमिनो आम्लांची पेप्टाइड बंधने शृंखला करण्याचे काम rRNA करतो. या दरम्यान रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून, पहा रायबोझोम काय केलं जातं मित्रांनो, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसत असेल. पहा, हा जो रायबोझोम आहे तो mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जातो. म्हणजे ट्रिपलेटकडून काय होतो मित्रांनो, 5 कोडॉनच्या ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने काय होत जातो मित्रांनो, पुढे अशा पद्धतीने सरकत जातो. त्यालाच काय म्हणतात मित्रांनो, ट्रान्सलोकेशन असे म्हणतात. लक्षात घ्या, त्यालाच काय म्हणतात, स्थानांतरण म्हणजेच ट्रान्सलोकेशन असे म्हटलेले गेलेलं आहे. प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात. हीच प्रथिने सजीवांच्या शरीरातील विविध कार्ये पार पाडतात आणि त्यांच्या स्वरूपाचे नियंत्रण करतात. पहा, आणि ती काय करतात मित्रांनो, ही जी प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतीची जी झालेली प्रथिने आहेत, ही जी प्रथिने काय करतात मित्रांनो, सजीवांच्या शरीरातील विविध कार्ये काय करतात, पार पाडतात आणि त्यांच्या स्वरूपाचे नियंत्रण करतात. पहा, वेगवेगळी जी कार्ये आहेत ती पार पाडतात, त्याचप्रमाणे त्यांच्या स्वरूपाचे जे आहे ते काय करतात, ते नियंत्रण करतात. पहा मित्रांनो, तर पुढे काय दिलेलं आहे पाहूया तुमच्यासमोर. पहा, अशा पद्धतीने उत्परिवर्तन म्हटलेलं आहे आणि ते उत्परिवर्तन म्हणजे काय ते आज आपल्याला पाहायचं आहे. पहा, तर काय आहे मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण ट्रान्सलोकेशन पाहिलं त्याचप्रमाणे आपल्याला म्युटेशन म्हणजे काय, तर त्याला आपण उत्परिवर्तन असे म्हणतो. ते काय असतं मित्रांनो ते पाहूया. पहा, सजीवांमधील जनुकांमुळेच ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात व यातीलच काही जनुके जशीच्या तशी
पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात. त्यामुळे आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात, परंतु काही वेळा या जनुकांमध्ये अचानक बदल होतो. जनुकांतील एखादे न्यूक्लिओटाईड अचानक आपली जागा बदलते. यामुळे जो लहानसा बदल घडून येतो तो म्हणजेच उत्परिवर्तन, त्यालाच म्युटेशन असे म्हणतात. पहा, उत्परिवर्तन म्हणजे काय मित्रांनो, त्याच्यामध्ये जो असणारा जो क्रम आहे त्या क्रमामध्ये बऱ्याचदा काय होतं मित्रांनो, बदल झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे हा जो वेगळा क्रम होता तुम्ही पाहिला असेल तर या ठिकाणी टी आहे, ए आहे, ए आहे, या ठिकाणी सी आहे, पण इथे जर पाहिले तर टी आहे आणि हा काय आहे मित्रांनो, इथे जी आहे. आणि इथे जी आहे, इथं ए आहे, इथं सी आहे, इथं टी आहे, ए आहे, ए आहे, जी आहे, जी आहे, जी जी टी टी. म्हणजे यांचा जो क्रम आहे मित्रांनो तो काय झालेला आहे, आपल्याला बदललेला पाहायला भेटतो. म्हणजे याच्यामध्ये होणारा जो बदल आहे, त्यांच्या क्रमामध्ये होणारा जो बदल आहे, त्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, लहानसा बदल होतो आणि त्याला त्याच प्रक्रियेला काय म्हणतो मित्रांनो, आपण उत्परिवर्तन असे म्हणतो. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर काय आहे, सजीवांमधील जनुकांमुळेच ते त्यांच्यामधील सजीव निर्माण करतात व यातील काही जनुके जशीच्या तशी मित्रांनो पहा, हे लक्षात घ्या, पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात. काही जनुके आहे तशीच पुढच्या म्हणजे आई आणि वडिलांकडून त्यांच्या अपत्यामध्ये ती पोहोचवली जातात. त्यामुळे आई वडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात म्हणजे त्यांच्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये त्या ठिकाणी जातात, परंतु काही वेळा या जनुकामध्ये अचानक बदल होतो. जनुकांतील एखादे न्यूक्लिओटाईड अचानक आपली जागा बदलते. यामुळे तो जो लहानसा बदल घडून येतो तो बदल म्हणजेच उत्परिवर्तन होय. आणि जो बदल झालेला आहे त्यालाच आपण उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन म्हणतोय. म्हणजे त्याच्यामध्ये झालेले जे परिवर्तन आहे पहा. तर उत्परिवर्तन कधी किरकोळ तर कधी लक्षणीय असते. उदाहरणार्थ, उत्परिवर्तनामुळे सिकल सेल ॲनिमियासारख्या जनुकीय विकृतीही निर्माण होतात. पहा, सिकल सेल ॲनिमिया हा एक प्रकारचा आजार म्हटलं तरी काय हरकत नाही. अशा प्रकारच्या विकृतीही निर्माण होऊ शकतात. ही सातत्याने चालणारी अखंड प्रक्रिया आहे व ती डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताचे समर्थन करते. पहा, बऱ्याचदा मुलं मतिमंद जन्माला सुद्धा येऊ शकतात. त्याचीसुद्धा काही वेगवेगळी कारणं आहेत. त्यांचासुद्धा आपल्याला जनुकांच्या आधारे कशा पद्धतीने बदल होतो ते सुद्धा आपल्याला या पाठामध्ये पुढे अभ्यासायचं आहे मित्रांनो. पहा, असं आपण आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या संकल्पना व्यवस्थित समजून घेतलेल्या आहेत. यानंतर आपल्याला आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये उत्क्रांती म्हणजे काय, म्हणजे उत्क्रांतीमध्ये कशा पद्धतीने बदल होतो त्याचा आपल्याला पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये अभ्यास करायचा आहे. आत्तापर्यंत झालेल्या सर्व जे मुद्दे आहे मित्रांनो, तुम्ही जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ते वाचत राहा. कारण की काही शब्द असे आहेत की ते शब्द जोपर्यंत तुमच्या कानावरती वारंवार पडत नाहीत तोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये ते घुसणार नाहीत. आणि विज्ञानातील किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील काही महत्त्वाचे जे शब्द आहेत ते ज्या वेळेसला तुमच्या एकदा मेंदूमध्ये फिट होतील त्याच वेळेसला ते तुमच्या पेपरमध्ये उतरतील मित्रांनो. त्यामुळे सर्वांनी अगदी व्यवस्थितपणे झालेले पॉईंट रिपीट करायचे, वाचायचे, एकदा दोनदा तीनदा वाचा. जोपर्यंत तुमच्या डोक्यात ते घुसत नाही तोपर्यंत तुम्हाला तो अभ्यास कंटिन्यू करावा लागेल. ठीक आहे, आजचे आपले हे जे लेक्चर आहे तुमच्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवा. आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू.